शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी तिवसा तालुका येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करत तिवसा येथे महिला काँग्रेस व तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। तहसील कार्यालयासमोर रिकामे गॅस सिलेंडर व चूल मांडून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला। आखाती देशात परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे भविष्यात संभाव्य टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिलांना व शेतकरी कुटुंबांना बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। केंद्र व राज्य सरकार जीवनावश्यक वस्तू असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत उदासीन असल्याचा आरोप करत महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबे, शेतकरी व माता भगिनींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत असून गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीत तातडीने कमी करून सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाचे निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। आज आमच्या आमदार, मी आमदारच म्हणेल आताही, कारण त्या सतत या मतदारसंघामध्ये पायाला बिगरी बांधून फिरत असतात। आणि आमच्या आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आज आम्ही सिलेंडर दरवाढीच्या या महागाईच्या काळामध्ये हा एक मोर्चा इथे तहसील कार्यालयावर महिला काँग्रेसच्या वतीने आज इथे काढला आहे। आज आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याची झळ आपल्या देशामध्ये आपल्या महिलांना, मग त्या शहरी असो की ग्रामीण असो, त्यांना सोसावी लागत आहे। आज गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे। काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधीच सरकारने 400-450च्या वर सिलेंडर जाऊ दिलं नाही। त्यांनी आपली सगळी आर्थिक नीती, आर्थिक व्यवस्था सुरळीतपणे चालू ठेवली। कधी ग्रामीण भागातील स्त्रियांना, महिलांना किंवा प्रत्येक कुटुंबाला त्याची झळ पोहोचू दिली नाही। विश्वगुरू समजणाऱ्या हे सरकार सपशेल हे खोटं ठरलेलं आहे। खोटारडं सरकार आहे किंवा खोटं ठरलं आहे। आज बाकी ठिकाणी आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि आपलं हे सरकार विदेश नीतीमध्ये कुठेतरी कमी पडलं आहे। आज आपला जवळचा देश जो चीन आहे, आज त्या चीनमध्ये तो आपल्याच इतका लोकसंख्येने मोठा देश आहे। एवढीच लोकसंख्या त्याही देशात आहे, पण त्या देशामध्ये 600 दिवस पुरेल एवढा इंधन साठा, LPGचा साठा तिथे त्यांनी जमा केलेला आहे। आज तिथल्या लोकांना, तिथल्या जनतेला रांगेत उभं राहावं लागत नाही। सारखे व्यवसाय बंद पडले, त्याचा मोठा फटका आज आपल्याला बसला आहे। आज एक हॉटेल जरी बंद पडलं, तिथं काम करणारे जे 500, 100 किंवा 50-60 जे काम करणारे कामगार आहे, आज त्यांना सुद्धा घरी बसायची वेळ आली आहे। आज शहराच्या ठिकाणी आपण आज मुलं शिकायला पाठवतो। आज गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याकारणानं तिथली मेस बंद पडली आहे। आज त्यांनी कुठे आपल्या अन्नाची कुठे व्यवस्था करायची, आपल्या डब्याची कुठे व्यवस्था करायची, आज त्यांना शिक्षण सोडून परत गावी यावं लागत आहे। सरकारला, या विश्वगुरूला विनंती करते की त्यांनी हा डेमो राज्यातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावा। याची जबाबदारी या सरकारनं घेतली पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करते आणि मी